अरे ते आयडी बाई काढलाय सरबत, स्मोक सरबत नवीनच काय काढलाय? ओ काय विषय हो? नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो म्हणल्यावर काहीतरी नवीन विषय असतोय आणि आता नवीन विषय घेऊन आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. एक स्मोकी सरबत. तर ॲडीज मोहब्बत का शरबत तर खूप प्रसिद्ध आहे. 2017 पासून या ठिकाणी सरबत मिळते आणि मागच्या वर्षी सुद्धा व्हिडिओ खूप चांगला झालेला आणि खतरनाक व्हायरल झालेला आणि आता उन्हाळा हळूहळू यायला लागलाय. त्यामुळेच मी इथं आलेलो आहे. पत्ता तुम्हाला सांगतो. स्टँड वरून इकडं व्हीनस कॉर्नर कडे जाणारा रोड आहे आणि बी न्यूजच्या ऑफिसच्या अगदी समोरच्या बाजूला तुम्हाला ही सुंदर अशी गाडी दिसेल. एक नवीन रूपामध्ये मोहब्बत का शरबत आणलेला आहे ॲडीजनं. चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे, काय स्पेशल आलंय. तर मोहब्बत का शरबत 30 रुपयाला आहे आणि स्मोकी सरबत जे आहे ते 50 रुपयाला आहे. या ठिकाणी आपलं कसं आहे, प्युअर दूधच वापरतो आपण. पाण्याचा मिक्सअप काय नाही. बर्फामधलं थोडंफार मेल्ट काय पाणी होईल तेवढंच. तर देताना हे प्युअर दूध, गोकुळचं दूध, आपलं कोल्हापूरचं गोकुळचंच दूध वापरतो. तरी रोज किती बनतंय? तरी आता आपली कशी कोल्हापुरात अजून थंडी आहे. होय. सो 1 तारखेपासून आपला रेफरन्स वाढणार 100%. हे मोहब्बत का आता रेडी आहे का? नाही, मोहब्बत पण बनवलंय तुम्हाला. पहिला रेडी होता, ओके. एक्स्ट्रा आणि बनवून दाखवलं. त्यात सब्ज्या येतात. उन्हाळ्यात तुम्हाला माहित आहे सब्ज्यांचा फायदा किती आहे. दूध प्लस सब्ज्या आल्या बघा. सब्ज्यामुळं आपल्या पूर्ण पोटाला गारवा, अर्धा तास तर आपल्याला गारवा वाटायलाच पाहिजे. हे काय? हे आपलं साखरेचा पाक आहे. ओके. स्वतःचा आता रेड रोज सिरप मोहब्बत आहे तसं बघायला गेलं तर. मोहब्बत ह्याच्याशिवाय मोहब्बतचा सरबत अधुरा आहे. यामध्ये कलिंगड पण जाते काय? हा आपण कसं आहे, देताना जेवढा होईल तेवढा थिक द्यायचा प्रयत्न केलाय आणि थिकच देतो. एकदम स्पीड खतरनाक आहे, फास्ट आहे एकदम. हे आता 4-5 वर्ष यामध्येच आहे ना, म्हणजे एवढं फास्ट येत नाही. ह्याच्यानं पण फास्ट होत्या ज्यावेळी कस्टमर जास्त होत्या त्यावेळी. डोळे झाकून पण मी करू शकतोय. बरोबर. आणि कलिंगडे पण तुम्ही बघू शकताय. प्रॉपर लहान साईज मध्ये चॉपिंग. म्हणजे भावांना वगैरे तेवढं लहान जमत नाही. मी चॉपिंग एकदम बारीक मारतो. कलिंगड खाताना पण असं तेवढाच क्रश सारखा यायला पाहिजे. गाडी पण छान केली आता नवीन, त्यामुळे स्वच्छ एकदम चांगलं वाटतंय. केले. यामध्ये नफरत मध्ये आपल्या ऍपल असते. सगळी म्हणतात मोहब्बतचा सरबत बेस्ट आहे मोहब्बतचा. तर नफरतचा एकदा पिऊन बघायला पाहिजे माणसाने. मोहब्बतला विसरणार. नफरत म्हणल्यानंतर नफरत आहे अशी नाही, नफरतमध्येच मोहब्बत आहे खरी. माणसांना कळायला पाहिजे. हे 2 सरबत तर लक्षात आले, मोहब्बत आणि नफरत. हे बेवफा काय भानगड आहे हो? बेवफा सरबत म्हणजे कसं आहे माहिती आहे का चेतनदा, पहिला माणसाला होत्या मोहब्बत, अर्धी मोहब्बत झाली बघा. मग माणसाला होत्या नफरत. या दोन्ही गोष्टी ज्यावेळी होत्या त्याच वेळी माणूस होते बेवफा. त्याचा कलर पण कसा बेवफावानी झालाय बघा. आपला बेवफाचा सरबत. तर मित्रांनो, या ठिकाणी 3ही सरबत आलेले आहेत, बघू शकता हे. आणि आता आलेला आहे स्मोकी सरबत. स्पेशल स्मोकी सरबत नवीन चालू झालेला आहे आणि खूपच व्हायरल होणार आहे कोल्हापूरमध्ये. आणि इतर वेळी काय काय असते आपल्याकडं? तर सकाळचा आपण हा सरबत विकतोय आणि संध्याकाळी आपल्या ॲडीज बिर्याणी चिकन स्टार्टर. चिकनचे पण एवढे प्रकार आहेत चैतन्यदा, तुम्हाला त्यासाठी पण बोलवणारच आहे. प्रकार चिकनचे असे आहेत की लसूण 65, पहाडी ग्रीन चिकन, रेग्युलर 65, त्यानंतर चिकन क्रिस्पी, थाय क्रिस्पी, थाय चीजी. तुम्ही एकदा शॉपच्या ज्या साईडला माझीच प्लेटिंग आहेत त्याचे एकदा फोटो तुम्ही बघा, म्हणजे लक्षात येईल. म्हणजे आपल्या सरबत पिणारे जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांना 100% संध्याकाळी पण एकदा व्हिजिट टाकायला पाहिजे. अशी सगळ्या
गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. आम्ही खास कळंब्याहून हा मोहब्बती सरबत पिण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं म्हणजे गोड चविष्ट सुंदर आहे हा. बेस्ट आहे, एक क्वालिटी एक नंबर. कोल्हापूरमध्ये या, हे पिऊन बघा मोहब्बत का शरबत पाजलं का तुम्हाला? मोहब्बत हे वाढणार मोहब्बत 100%. काकींनी बेवपाचा घेतलाय आणि काकांनी घेतलाय मोहब्बतचा. का बरं? बेवफा असली तरी मोहब्बती आहे हा. तर ॲडी भाई काय आता सध्या फ्रँचायझी पण द्यायला लागलाय म्हणे, काय नेमकं कसं काय असणार आहे? ह्या वर्षापासून आपण फ्रँचायझी आउटलेट चालू केले. तर बाबा आपला एक उद्देश होता की बाबा आपण जसं थोडेफार पैसे मिळवाले तसं बाकीची पण माणसं मिळवावीत आणि आपण सगळे रजिस्टर केल्यात आता नावं. मोहब्बत, नफरत, बेवफा तिन्ही सरबत आपण रजिस्टर केल्यात. ट्रेडमार्क रजिस्टर आहेत आपलं तिन्ही पण नावं. आणि काय फ्रँचायझी मध्ये नेमकं काय काय असणार आहे? किती फ्रँचायझी मध्ये आपण 90% सेटअप देणार आहे. तुम्हाला जर म्हणजे फ्रँचायझी घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. काय जरा डिटेल सांगा की किती रुपये घेणार आहे, त्यात सेटअप म्हणजे काय देणार आहे आणखी? सेटअप म्हणजे कसं आहे, आपण 80,000 रुपयाला फक्त पहिल्या 10 ब्रांचेस काढलेत. बरं त्यामध्ये पहिल्या 10 ब्रांचेसला 10,000 रुपये डिस्काउंट द्यायला लागले बरं. आणि त्यामध्ये त्या 70,000 रुपयामध्ये आपण 90% सेटअप देणार आहे. म्हणजे काय म्हणजे एक फूडकार्ट असेल, हं. त्यानंतर आपले हँड ग्लोव्ज, त्यानंतर आपले डबे, त्यानंतर आपल्याला वर्गाळे वगैरे, त्यानंतर 1 डझन काचेचे ग्लास असणार आहेत. बरं. त्यानंतर आपले गाड्याला लागणारे जे बोर्ड आहेत ते विजिटिंग आपला स्टँडी बोर्ड वगैरे येणार. त्यानंतर ना आईस बॉक्स येणार 60 लिटरचा. ओके. या सगळ्या गोष्टी येतील त्यामध्ये. ओके. म्हणजे एखाद्या म्हणजे जे फ्रँचायझी धारक आहे आपला त्याला एखादा बिझनेस चालू करण्यासाठी जी सामग्री लागते ती 90% सामग्री आपण देणार. ट्रेनिंग वगैरे सगळं त्यामध्ये देणार आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, तुम्हाला देताना 90% सेटअप देऊन प्लस माझे जे सिरप आणि इसेन्स आहेत ते आपण 1 टाइम देणार. फर्स्ट टाइम म्हणजे एक 70 ते 80 लिटर त्यामध्ये त्या पैशामध्ये दूधमध्ये होऊ शकते. हा त्याच ह्याच्यात ते आपल्याकडनं ऍडिशनल आहे त्या गोष्टी. उरलेलं मग नेहमी जे लागणार ते नेहमी ते आपण लागणार. आणि कसं आहे 60% जो माल मिळतोय तो म्हणजे कलंगडा म्हणा, साखर म्हणा, तिथल्या सब्जा बिया ते आपण घेऊ शकतोय. बरोबर. बाकीचं जे आहे मेन त्यातल्या गोष्टी त्या आपण सप्लाय करणार. ओके, बेस्ट आहे. फ्रँचायझी पाहिजे असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता, यांना फोन करू शकता, यांचा नंबर दिलेला आहे. मी पहिल्यांदा मुंबईमध्ये पिलं होतं हे स्टेशनच्या समोर, पण आज खूपच मस्त लागते. पुन्हा एकदा मोहब्बत का मोसम चालू झालाय. उन्हाळा आला की नेहमी या ठिकाणी मी येतच असतोय. टेस्ट मस्त आहे, 1 नंबर. आणि प्युअर दूध आहे, ज्यामध्ये साखरेचं पाणी आहे आणि इसेन्स आहे आणि कलिंगड आहेत आणि सब्जा आहेत, त्यामुळं मस्त लागत आहेत.